तुम्हाला वजन कमी करायचं आहे किंवा वाढवायचं आहे, मग तुम्हाला तुमच्या शरीराचा BMR माहिती आहे का? कॅलरीज खर्च करण्याला कॅलरीज बर्न करणं असं म्हणतात. आणि प्रत्येकाच्या मनात ऑब्विसली कॅलरीज बर्न करायचं म्हटलं की एकच ऍक्टिव्हिटी, ती म्हणजे एक्सरसाइज. हे खरं आहे, पण आपल्या शरीराला प्रत्येक कार्य करण्यासाठी एनर्जीची गरज पडते आणि प्रत्येक कार्य करण्यासाठी कॅलरीज बर्न होतात. जसं की तुमच्या हार्टला पंपिंग करण्यासाठी, तुमच्या लंग्सला श्वास घेण्यासाठी आणि तुमच्या पोटाला अन्नपचन करण्यासाठी सुद्धा कॅलरी बर्न कराव्या लागतात. एक साधारण व्यक्ती 8 तासाच्या झोपेमध्ये सुद्धा 400 कॅलरीज बर्न करतो आणि ह्या सर्व कॅलरीज ज्या काहीही न करता शरीराला जिवंत ठेवण्यासाठी खर्च केल्या जातात त्यांनाच म्हणतात आपल्या मेंटेनन्स कॅलरीज, म्हणजेच बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजेच BMR. आता हा BMR आपल्याला माहित असणं आवश्यक आहे, कारण की हा माहिती असल्यानंतरच आपण आपल्या गोलनुसार वेट गेन किंवा वेट लॉस नुसार आपल्या कॅलरीज मेंटेन करू शकतो. प्रत्येक व्यक्तीचा BMR हा वेगळा वेगळा असतो. हा त्याच्या हाईट, वेट आणि त्याच्या ऍक्टिव्हिटी लेवलवर अवलंबून असतो. गुगलमध्ये BMR कॅल्क्युलेटर म्हणून सर्च केल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या प्रकारचे BMR कॅल्क्युलेटर उपलब्ध आहेत. त्यामध्ये तुम्ही तुमच्या डिटेल्स जसं की तुमचं वय, तुमचं वेट आणि तुमची हाईट सेंटीमीटर मध्ये टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे BMR कॅलरीज भेटून जातात. आणि म्हणूनच मी जरी काहीही करत नसलो तरी माझ्या शरीराला जिवंत ठेवण्यासाठी मला एवढ्या कॅलरीज तर पाहिजेच. आणि म्हणूनच आपला BMR माहिती करून घ्या आणि त्यानुसार आपल्या कॅलरीज मेंटेन ठेवा.